पुण्यावरून कोकणात जाण्याचा प्लॅन करताय तर ही बातमी आधी नक्की बघा, कारण पुणे आणि कोकणला जोडणारा निसर्गरम्य पण तितकाच धोकादायक मानला जाणारा वरंधा घाट हा लवकरच सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होणार आहे। पुढील सुमारे 2 महिन्यांसाठी हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलेला आहे। यामागचं कारण म्हणजे घाटातील सुरू असलेलं रुंदीकरण आणि मजबूतीकरणाचं काम, जे सध्या हिरडोशी परिसरामध्ये अत्यंत अवघड टप्प्यामध्ये सुरू आहे। एका बाजूला नीरा देवघर धरणाचं पाणी आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगर रांगा आणि अशा अरुंद आणि धोकादायक पट्ट्यामध्ये अवजड यंत्रसामग्रीसह हे काम सुरू असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न सध्या निर्माण झालाय। त्यात येणारा मान्सून लक्षात घेता ही कामं त्याआधी पूर्ण करण्यासाठी प्रशासनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। दरम्यान अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मार्ग बंद करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत आणि हा रस्ता बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनानं पर्यायी मार्ग सुद्धा दिलेले आहेत। यामध्ये पुण्याकडे जाण्यासाठी माणगाव, निजामपूर, ताम्हिणी घाट, मुळशी, पिरंगुट ते पुणे असा प्रवास करता येईल, तर कोल्हापूर तसेच साताराकडे जाण्यासाठी पोलादपूर, महाबळेश्वर, वाई, सातारा किंवा पोलादपूर, खेड, चिपळूण, पाटण मार्गाचा वापर सुद्धा करावा लागणार आहे। त्यामुळे नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय।